महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मालाड येथील हवा गुणवत्ता मापन केंद्र येथे भेट देऊन केंद्राची सविस्तर पाहणी केली। या पाहणी दरम्यान त्यांनी हवेतील प्रदूषक घटकांचे मोजमाप करणाऱ्या अत्याधुनिक एअर क्वालिटी अॅनालायझरची कार्यप्रणाली तपासली आहे। हवेतील धूळ कणांचे विभाजन आणि त्यांचे तांत्रिक विश्लेषण कसे केले जाते याबाबत तज्ञ अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली आहे। एमपीसीबीचे जे एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत त्याचे व्यवस्थित कॅलिब्रेशन झालंय की नाही, ते व्यवस्थित फंक्शनिंग करतायत की नाही, यासाठी मी आणि माझे सगळे अधिकारी वर्ग, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा अधिकारी वर्ग आज एकाच लोकेशनवर नाही तर मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये बऱ्याच लोकेशनवर आम्ही व्हिजिट करतोय। आपण पाहताय की मुंबईची हवेची गुणवत्ता ही मागच्या काही न्यूजपेपर्समध्ये असं काय दर्शवलेलं गेलं की जसं की आपण आपला श्वास कोंडतोय, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे। ते मी स्वतः जमिनीवर उतरून आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या निर्देशनाखाली, त्यांच्या आदेशाखाली, त्याचबरोबर शिंदेसाहेब त्यांच्या आदेशाखाली स्वतः जमिनीवर उतरून हे पाहण्यासाठी आलोय की खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे का। अशी काही चिंताजनक गोष्ट अजून झाली नाही आहे आणि ती चिंताजनक परिस्थिती आम्ही येऊ सुद्धा देणार नाही। त्यासाठी महानगरपालिका असो किंवा मग एमपीसीबी असो, आम्ही आमचं काम करण्यासाठी आणि आपल्या मुंबईकरांचा श्वास हा घोटला नाही पाहिजे हे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।